तर पिंपरी चिंचवडच्या भूमकर चौकात कारला भीषण आग लागली। आगीमध्ये स्पोर्ट कार पूर्णपणे जळून खाक झाली। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती जी आहे ती आता समोर आलेली आहे। तर बीडमध्ये खाद्यतेल निर्मिती करणाऱ्या 4 कारखान्यांवर एफडीएच्या धाडी पाहायला मिळतात। एकूण 1,93,11,000 सुमारे 1,18,940 किलो खाद्यतेल जप्त करण्यात आले। 26 अंमलबजावणी नमुने प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठवलेले आहेत। 4ही आस्थापनांचे परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले। उद्योग बंद करून पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती जी आहे ती देण्यात आली। तर बीडमध्ये जमिनीच्या वादातून अंध व्यक्तीसह वृद्धेला अमानुष मारहाण करण्यात आली। बीडच्या शिरूर कासार तालुक्यातील लोणीमधील ही घटना आहे। तसंच दोघांना मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे। मारहाण प्रकरणी भावकीमधील चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। भंडारा अत्याचार प्रकरणातील आरोपींवर यापूर्वीही अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आरोपींवर 2022-2024 मध्ये विनयभंग अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला। आरोपीला कोर्टाकडून जामीन रुग्णालयात उपचार सुरू असल्याचं पोलिसांनी म्हटलेलं आहे। प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवलं जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली। यामध्ये आपण एक स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम नेमलेली आहे। भंडारा डीवायएसपी आणि पवनी डीवायएसपी आणि बाकी अशा 11 लोकांची टीम आपण या गुन्ह्याच्या तपासासाठी नेमलेली आहे। यापूर्वी आरोपीवरती 2 गुन्हे दाखल आहेत। एक विनयभंगाचा आहे आणि एक असा सिमिलर रेपचाही गुन्हा आहे। स्पेशल केसमध्ये काही सर्कमस्टन्समध्ये कोर्टाने त्यांना बेल दिली होती। फरशीचा तुकडा दिसून येतोय आणि त्याने स्वतःला इंजुरी करण्याचा प्रयत्न केला। तर जालन्यात महाविद्यालयाचं काम सुरू असताना स्लॅब कोसळलेला आहे। भोकरदन शहरालगत अनवा रोडवरील ही घटना आहे। एकाचा मृत्यू झालाय। मलब्यातील अडकलेल्या 4 मजुरांना सुरखरूप जे आहे ते बाहेर काढण्यात आले। तर पालघरमधील दापोसा स्कायवॉकचे 15 ऑगस्टला उद्घाटन होणार आहे। तत्पूर्वी कोणालाही स्कायवॉकवर प्रवेश न देण्याचे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत। पालकमंत्री गणेश नाईकांकडून स्कायवॉकवरती प्रवेश न देण्याचे निर्देश देण्यात आले। उद्घाटनापूर्वी अनधिकृत प्रवेश झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाईचा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे। तर पुण्याच्या मावळमधील तळेगाव दाभोडेमध्ये एलपीजी गॅस सिलेंडरचा काळाबाजार पाहायला मिळालेला आहे। भारत गॅसशी संबंधित काही कर्मचाऱ्यांना रंगेहात पकडण्यात आले। 160 घरगुती गॅस सिलेंडरची रिफिलिंग सुरू असल्याचं समोर आलंय। परिणामी घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्याचं समोर आलेलं आहे।